सबस्क्राईब करा महानुभाव प्रतितीपंथ चॅनलला व बेल बटन अवश्य दाबा लेटेस्ट नोटिफिकेशन प्राप्त करण्यासाठी। दंडवत प्रणाम। जय श्री कृष्ण। मी ईश्वरदास महानुभाव सर्वांचं स्वागत करतो आपल्या महानुभाव प्रतितीपंथ या चॅनलमध्ये। आजच्या सत्रामध्ये आपण लुईपाईची कथा ऐकणार आहोत। स्वामींनी लुईपाईची कथा सांगितली। हा महात्मा जो होता लुईपाई, हा उकंड्यावरच्या अक्षरशः आळ्या वेचून खायचा। उकंड्यावर कुठे मांसाचे तुकडे पडलेले असतील तर ते तुकडे वेचून खायचा, असा हा विचित्र महात्मा होता। तर या महात्म्याची कथा स्वामींनी सांगितलेली आहे। खूपच तुम्हाला आवडणार आहे कथा। काय काय कथा घडते, तो राजा आणि तो प्रधान कसा यांचा उपदेश घेण्यासाठी तत्पर होतात आणि मग काय काय अडचणी येतात, खूपच अशी तुम्हाला आवडणारी लीळा आहे। ही कथा तुम्हाला नक्कीच आवडणार आहे। तर शेवटपर्यंत ही लीळा ऐका, म्हणजे सविस्तर तुम्हाला समजून जाईल। मध्ये जर तुम्ही सोडत गेलात आणि पुढे पुढे व्हिडिओ करत गेलात तर ते तुम्हाला मधले काही पॉईंट सुटून जातील आणि तुम्हाला ते चरित्र व्यवस्थित समजणार नाही। त्यामुळे शेवटपर्यंत हा व्हिडिओ पहा। कालच्या सत्रामध्ये आपण 3 लीळा पाहिल्या। त्यापैकी विद्यावंता भेटी ही जी लीळा आहे ती मी फारच घाईघाईने सांगितली असं आपले एक दर्शक आहेत वैभवजी तडस, त्यांनी कमेंट केलेली आहे। बरोबर आहे, मी काल ती लीळा घाईघाईने सांगितली। त्यामागचं कारणही तसंच होतं। मी जिथे पोथी वाचनासाठी बसलो होतो तिथे काही अडचण आली आणि त्या अडचणीमुळे मला ते लवकरात लवकर पोथी आटोपावी लागली। मला असं वाटलं की ही पोथी, ही जे विद्यावंता भेटी लीळा आहे उद्याच्या सत्रात सांगावी, परंतु झालं असं, मी व्हिडिओच्या प्रास्ताविकामध्ये सांगितलं काल की विद्यावंता भेटी ही लीळा मी सांगणार आहे, आणि मग मी जर ती लीळा सांगितली नसती तर मग तुम्हाला असं वाटलं असतं हे सांगून का बरं नाही सांगितली, प्रास्ताविकामध्ये सांगितली लीळा सांगणार आणि पुढं सांगितली नाही। त्यामुळे मला असं वाटलं धावतं का होईना परंतु आपल्याला ते लीळा सांगायची आहे, आणि म्हणून धावतीच लीळा मी ती सांगितलेली आहे। तीच लीळा तुम्हाला जर सविस्तर ऐकायची असेल तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये मी ती लीळा देणार आहे, त्या लीळेची लिंक देणार आहे जी ह्यापूर्वी मी लीळा सांगितलेली आहे। हे अनुक्रमे चालू आहे त्याच्यामुळे मी पुन्हा ती लीळा घेतलेली आहे। तर डिस्क्रिप्शन चेक करा, त्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला त्या व्हिडिओची लिंक मी देणार आहे, ते तुम्ही तिथे जाऊन क्लिक करून तो व्हिडिओ सविस्तर पाहू शकता आणि विद्यावंता भेटी ही लीळा तुम्ही पूर्ण सविस्तरपणे काहीही घाई गडबड न करता तुम्ही ती ऐकू शकता। कालच्या चरित्रामध्ये जे विद्यावंत स्वामींच्या भेटीला आले होते, स्वामींना तर सांगितलं ते श्री चांगदेव रावळांचे विद्यावंत आहेत, त्यांचे शिष्य आहेत। तर असे ते चांगदेव रावळांचे शिष्य जर आहेत तर सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं आणि त्या विद्यावंतांचं नातं काय लागते हे कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा। हा प्रश्न आहे मागच्या सत्रातील लीळेचा। आजच्या सत्रातील प्रश्न लीळा संपल्यावर तर तुम्हाला मिळणारच आहे। तर असं समजून घ्या, आजच्या सत्रामध्ये 2 प्रश्न आहेत। आजच्या सत्राचं जे मुख्य आकर्षण आहे ते आहे, एक म्हण आहे, तुम्हाला सर्वांना माहिती असेल, सिद्धी गई 12 बरस बोलतात लोक। तर त्याच म्हणीचा उल्लेख या चरित्रामध्ये आलेला आहे, आणि सिद्धी गई 12 बरस वेगळ्या शब्दातून आहे, तर इथे उल्लेख का आलेला आहे हे पण ऐकण्यासारखी गोष्ट आहे। तर त्यामुळे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा। कालच्या सत्रामधला प्रश्न आहे, आऊट ठिकाणी कथा स्वामींनी सांगितली याचा अर्थ काय? ह्या प्रश्नाचं उत्तर बरेच जणांनी दिलेलं आहे। त्या सर्वांची नावे आपण या चरित्राच्या शेवटी बघणारच आहोत, कोणी कोणी उत्तरे दिलेली आहेत। तर जास्त उशीर न करता चला तर आज काही नवीन ज्ञानार्जन करूया। दंडवत हो। आजचं चरित्र तुम्हाला नक्कीच आवडणार आहे, कारण खूपच ज्ञानवर्धक व्हिडिओ होणार आहे। त्यामुळे लगेच व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा, म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केलं की सर्वप्रथम नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल। लीळा चरित्र पूर्वार्ध, लीळा क्रमांक 202।
लुई पायी उपदेशे सिद्धी अंतराओ कथन. लुई पायी, लुई म्हणजे आळ्या मासाचे तुकडे खाणारा हा महात्मा जो होता, लुई पायी, लुई या शब्दाचा अर्थ आळी असा होतो बरं का. तर या लुईंना तो खायचा आणि म्हणून त्याला तेच नाव पडून गेलं होतं. तर या लुई पाईने उपदेश करण्याचं ठरवलं राजाला, प्रधानाला. त्यांच्याच विनंतीवरून, राजाच्या आणि प्रधानाच्या विनंतीवरून लुई पाई तयार झाला उपदेश देण्यासाठी. परंतु काही विधी सांगितला आणि विधी आचरण करण्यासाठी उशीर लागला आणि म्हणून अंतराओ कथन म्हणजे अंतर पडला त्यांच्या सिद्धी प्राप्त होण्यासाठी. सर्वज्ञ म्हणितले लुई पाई महात्मे ते मासदियाचा घरी असती. स्वामी म्हणतात हे जे लुई पाई महात्मे होते ते खटकांच्या घरी असायचे. उकरडा असती, उकरड्यावर असायचे. लुई वेचती खाती, आळ्या मासाचे तुकडे जे काही भेटले ते उचलायचे आणि खायचे. का वाडा लुई वेचती, किंवा एखाद्या वाड्यामध्ये किडे आळ्या खूप आहेत तिथे जाऊन खात बसायचे. तोंडावरी गिवी गिवी करी मासिया, त्यांच्या तोंडावर नुसत्या माश्या बसलेल्या असायच्या. राव आणि प्रधानू विहाळी असी निघाले, राजा आणि प्रधान संध्याकाळी फिरण्यासाठी विहाळीसाठी निघाले. ते मासवद्याहुनी जात होते, जे काही खाटीकवाडी होती तिकडून जात होते. तो लुई पायी उकरड्यावरी लुई वेचित होते. लुई पायी जे होते ते उकिरड्यावर लुई वेचित बसले होते. प्रधानू तो साही दर्शनाची भगती करी. तो जो प्रधान होता तो साही दर्शनाची भक्ती करायचा, म्हणजे त्याला हे माझं नाही, ते माझं आहे, हा धर्म माझा, हा ग्रंथ माझ्या धर्माचा, तो ग्रंथ माझा नाही, अशातलं काही नव्हतं. साही दर्शनाला तो म्हणायचा. तो राये प्रधाना ते म्हणितले, राजा जो होता तो प्रधानाला म्हणतो, यासी नमस्कारू न करा ते काही. याला तुम्ही नमस्कार केला नाही, कारण तुम्ही तर सर्व तुमचेच मानता. मग आता हा जो व्यक्ती आहे माशाचे तुकडे वेचत बसलेला, हाही तुमचाच असेल. तर राजा म्हणतो तुम्ही यांना नमस्कार का केला नाही. तो प्रधाने म्हणितले हे नव्हे करीत असो. प्रधान म्हणतो ठीक आहे, करतो ना नमस्कार, हे काय करतच आहे. प्रधानू घोड्या खालू ते उतरला. प्रधान घोड्याच्या खाली उतरला. लुई पायीसी नमस्कारू केला. लुई पाईला नमस्कार केला प्रधानाने. तव राव हासीला. प्रधान त्या अशा खराब व्यक्तीला, या महात्म्याला, घाणेरड्या महात्म्याला नमस्कार केला असं पाहिलं राजाने. प्रधानाने नमस्कार केला म्हणून राजा जो होता तो हसायला लागला. लोई पायन म्हणितले राया तू हासिलासी, काय तरी तूची हासिलासी. त्या लुई पाईला अभिमान येतो की या माणसाने मला नमस्कार केला आणि हा हसतो या माणसाला. म्हणजेच काय, लुई पाईला वाटते की हा माझा भक्त झाला, आता मला नमस्कार केला आणि माझ्या भक्ताला हा हसतो. आणि म्हणून तो काय म्हणतो, हे राजा तू हसलास तर फक्त तूच हसलास. हऊ हासो तरी सू हसती घोडा हासे. तो म्हणतो मी जर हसलो, हऊ हासो म्हणजे काय, तो लुई पाई म्हणतो मी जर हसलो ना तर तुझे हत्ती घोडे सगळंच हसत राहतील. तो राये म्हणितले, तर तेव्हा राजा पण हसत हसत बोलतो, हास हास बापुडा. राजा थोडा हलक्यात घेतो आणि मग राजा म्हणतो की हास हास बापुड्या, बिचाऱ्या तू आता हासच, बघू तर काय होते ते. आणि हासीला. लुई पाई हसायला लागला. एतुकेनी परिवारू हासे गोडे हासती. आणि जसा लुई पाई हसला की लगेच त्याच्यासोबत जे काही सैनिक परिवार होता तोही हसायला लागला. घोडे होते तेही हसायला लागले. ऐसे हास्य प्रवर्तले, असं हास्य प्रवर्तलं सर्वीकडे. क्षणा एका देह जाईल ऐसे झाले, एका क्षणामध्ये देह जाईल असं झालं. मग प्रधाने म्हणितले, तुम्ही ते या पुरखाते हासले ती म्हणोनी हे हासे प्रवर्तले. प्रधान म्हणतो तुम्ही त्या पुरुषाला हसले म्हणून हे सर्व हास्य प्रवर्तलेलं आहे. सर्व सैनिक, घोड आणि तुम्ही राजेसाहेब तुम्ही पण हसायला लागले. तरी आता यासी काय की, जे राजा म्हणतो आता काय करायचं. तेने म्हणितले त्या पुरखाते खेमा बीजे. प्रधान म्हणतो क्षमा मागा त्या पुरुषाला जाऊन. तरी चला जाऊ. राजा म्हणतो चल बाबा जाऊ त्याच्याकडे.
तयासी आड पडो, त्यांच्या समोर आडवं पडूया. तो प्रधाने पायावरी माथा ठेविला. प्रधान आला त्या लुईपाईपाशी आणि लुईपाईच्या पायावर त्यांनी माथा ठेवला. आता कोपासी क्षमा कीजो, आता कोपासी क्षमा कीजो, म्हणजे तुमचा जो कोप झालेला आहे आमच्यावर, आता त्याला क्षमा करा आणि तुमचा जो कोप झालेला आहे तो वापस घ्या. तेवेळी तेही ते शक्ती आकर्षिली, आणि मग ते शक्ती सर्व आकर्षून घेतली त्या लुईपाईने. मग राये आणि प्रधाने पायावरी माथा ठेविला. राजाने आणि प्रधानाने त्या लुईपाईच्या पायावर डोकं टेकवलं. आता आम्हासी शिक्षा द्यावी, आणि मग राजा म्हणतो आता तुम्ही आम्हाला उपदेश करा. शिक्षा द्यावी म्हणजे काय, तर उपदेश करा आणि आम्हाला तुम्ही शिष्य बनवून घ्या. तेही म्हणितले, तो लुईपाई म्हणतो मडीची खापरी घ्या, क्षेऊर करा. तुमची जी डोकी आहे ते सर्व मुंडवा, म्हणजे क्षेऊर करा, टकली करा, आणि एक खापराचा तुकडा घ्या. नगरीची भिक्षा घेऊन या, गावात जा, भिक्षा मागा. ते गेले. आता लुईपाईने सांगितलं आणि नंतरच उपदेश देतो म्हणला लुईपाई, एवढी क्रिया करा जो विधी सांगितलाय तो. आणि त्यामुळे लगेच ते प्रधान आणि राजा गेला. क्षौर केले, डोकी केली. भिक्षा करावी तवला जिले. आता राजा का तयार झाला लगेच इथे उपदेश घेण्यासाठी, कारण चमत्कार दिसला त्याला. चमत्कार जिथे असतो तिथे खूप लोक नमस्कार करतात. तर तो राजा आणि प्रधान त्यांच्या मनामध्ये अशी कल्पना येते, मुख्यत्वे राजाच्या मनात अशी कल्पना येते, चांगली सिद्धी आहे. आपण जर हसलो तर सर्व सैन्य हसायला लागलं. एखाद्या वेळेस आपल्या राज्यावर जर मोठ्या दुसऱ्या राजाने जर हमला केला, युद्धजन्य परिस्थिती निर्माण झाली, तर मला फक्त तिथे जाऊन हसायचं काम राहील. मी हसलो म्हणजे पुढचं सैन्य शत्रूचं हसूनच मरून जाईल. त्यामुळे अशी सिद्धी असणं आवश्यक आहे असं त्या राजाला वाटलं, आणि म्हणून राजा लगेच तयार झाला शिष्य होण्यासाठी. डोकी तर केली, क्षौर केलं, परंतु ज्यावेळेस ते खापर घेऊन भिक्षा करावी तवला जिले, भिक्षा करायच्या वेळेला लाजले ते दोघही. राये म्हणितले मी राहो तू प्रधानू, येसण्याची वेळा भिक्षा कैसी करू. राजा म्हणतो अरे अजून दिवस असताना गेलाच नाही, दिवस वरच आहे, आणि एवढ्या उजेडामध्ये दिवस असताना मी या राज्याचा राजा आणि तू प्रधान, आपण दोघे जण कसे जाऊन गावात भिक्षा मागावी बरोबर. लोक किती हसतील आपल्यावर. यांनी इथं लोकाचा विचार केला. राजाने आणि प्रधानाने लोक काय म्हणतील याचा विचार केला, तर त्याचे दुष्परिणाम किती मोठे झाले समोर येणारच आहेत. विळू होईल आणि भिक्षा करू आणि काही. राजा म्हणतो संध्याकाळ हो दे, अंधार पडू दे, नंतर अंधारामध्ये आपण भिक्षा मागू, मग कोण ओळखणार आहे आपल्याला. मग विळू झाला भिक्षा करुणी आले. संध्याकाळ झाली, रात्र झाली, भिक्षा केली, आणि मग पुढे खापरिया ठेवलिया आणि भिक्षा केली. अंधार पडल्यानंतर लुईपाईच्या समोर जाऊन ते खापर ठेवले. आता जेव्हा असं बोलले, येती बार तुम्ही कहा गया होते ती. लुईपाई म्हणतो येती बार म्हणजे एवढ्या वेळ झालं, तुम्ही कहा गया होती ती, कुठे गेला होतात. सिद्धी बारा बरीख दुरी गई. आणि लगेच तो म्हणतो सिद्धी 12 बरीख दुरी गई म्हणजे काय, तर सिद्धी गई 12 वर्ष. आता तुमची एवढा वेळ लावला तुम्ही मला वाट पाहायला लागली, आता तुमची सिद्धी 12 वर्षावर गेली, 12 वर्षानंतर सिद्धी होईल तुम्हाला. मग तेही म्हणितले. आणि मग राजा प्रधान म्हणतो आता काय जाओ, 12 घडियाची चुकी 12 वरिखे गेली. आणि राजा म्हणतो की आता कुठं जाणार आपण, कुठंच जायचं नाही. 12 घडिया अंतर पडलं तर 12 वर्षाचं आपल्याला अंतराव पडला. 12 घडीच आपण उशीर लावली भिक्षा आणण्यासाठी, तर 12 वर्षाचा अंतर पडलं. आता जरी जाऊन तरी अवघे जन्म वायाची जाईल. आता जर आपण इथून गेलो लुईपाई पासून तर अख्खा जन्म आपला वाया जाईल, आपल्याला ते सिद्धी मिळणार नाही. म्हणून दोघे सवैव असो लागले. आणि म्हणून दोघं पण राजा आणि प्रधान सोबत राहायला लागले लुईपाईच्या. कारण 12 वर्षानंतर का होईना सिद्धी तर मिळेल या उद्देशाने ते लुईपाई सोबत राहायला लागले.
प्रधानू तो ब्राह्मणू तो विकल्पिया, राव तो विखैया, मग तो पुरुखू तेथोणी निघाला. प्रधान जो होता तो ब्राह्मण होता आणि तो खूप विकल्पिया होता. म्हणजेच ब्राह्मण जसे असतात ओवळं सवळं वगैरे जास्तीचेच पाळणारे, तर त्याप्रमाणे हा ब्राह्मण प्रधान होता आणि तो खूप विकल्पिया होता, विकल्प करायचा. राव तो विखया, जो राजा होता तो खूप विखया होता, म्हणजे विषयामध्ये रम्माण अष्टभोग परिपूर्ण जीवन त्याला जगणे खूप आवडायचं. मग तो पुरुष तेथोणी निघाला, तो तिथून निघून गेला. पुरुष म्हणजेच लुईपाई. ते दोघे सवे निघाले, ते दोघे पण सोबत गेले. एके ठाई तेही पुरुखी मदिरापान केले. लुईपाई एका ठिकाणी गेले दारूच्या भट्टीवर, तिथे जाऊन दारू पिली. तेच काल्लाळाचा घरी प्रधानू गहाणू ठेविला. काल्लाळाच्या घरी जो प्रधान होता तिथे त्याला गहाण ठेवलं. दारू तर पिली, द्यायला पैसे नाहीत, मग आता काय करायचं, आहे आमच्याकडे शिष्या, ठेवा गहाण. ठेवून दिला गहाण. एके ठाई सामान्य स्त्रियेचा घरी पुरुष वसिनले. ते जे लुईपाई होते ते काय करतात, एका वेश्येच्या घरी मुक्काम करतात. राव तो सामान्य स्त्रियेचा घरी गहाण ठेविला. आता तिथे निघताना पैसे नव्हते द्यायला, मग आता काय करायचं, तिथे एक शिष्या गहाण ठेवून दिला. म्हणजेच राजाला त्या वेश्येच्या घरी गहाण ठेवलं. दोघे गहाण ठेविले, दोघं दोन्हीकडे गहाण ठेवले. ते पुरुष निघून गेले, पुरुष निघून गेले. मग प्रधानू तो भाटी पोती, राव तो समान स्त्रियेचा घरी पाणी सांडी. जो प्रधान होता तो काय करायचा, भाटी पोती म्हणजे काहीतरी जी भट्टी होती दारूची, ती भट्टी दररोज उठले की सारवायचा. म्हणजे बघा ब्राह्मण माणूस किती काम करायला तयार झाला. इथे एका दारुड्याच्या घरी दारूची भट्टी सारवायला तयार झालेला आहे. कशासाठी, तर असा चमत्कार घडावा. कारण लोक चमत्काराला नमस्कार करतात, याच्याकडे सिद्ध्या अशा आहेत की ते चमत्कारिक सिद्ध्या आहेत या लुईपाईकडे, आणि त्याचं तर ऐकायचं आहे आपल्याला आणि ते सिद्धी प्राप्त करून घ्यायची आहे. म्हणजे सिद्धी प्राप्त करून घ्यायची असेल, दृष्टपर जर काही वस्तू प्राप्त करून घ्यायची असेल तर हा जीव काहीही करायला तयार आहे. बघा दारूच्या भट्ट्या पण सारवायला तयार होतो हा जीव. तर जीवाची गती अशी आहे. आणि हा राजा काय करायचा, त्या वेश्येच्या घरापुढे दररोज सडा टाकायचा, सारवण करायचा. जे काही घरातले कामं असतील, जी काही ती वेश्या सांगेल ते सर्व कामं हा राजा करायला लागला. म्हणजे बघा तुम्ही कितपत हा जीव आहे, दृष्टपर्याला किती आवडते. अशी सिद्धी मला पाहिजे, मग काही का करावं लागेल त्याच्यासाठी, काही करायला तयार आहे, फक्त मला तशी सिद्धी पाहिजे. ईश्वराची ब्रह्मविद्या जर म्हटली तर नको 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 नको, काय चमत्कार नाही त्याच्यामध्ये, काहीच नाही. लोक नमस्कार करत नाहीत, काय त्या ब्रह्मविद्येमध्ये पडलं. रामदेव म्हणतात, जी जी आपली ब्रह्मविद्या ते राया राणी की जोजी, आमते आमचा विद्यामार्गची निरूपावा. त्याप्रमाणे याची गोष्ट झालेली आहे राजाची आणि प्रधानाची. एवढे घाण कामं पण हे करायला लागलेले आहेत. तुम्ही विचार करा, जो प्रधान होता राज्याचा, त्या प्रधानाने जो ब्राह्मण होता त्या माणसाने दारूच्या भट्ट्या सारवाव्या का हो? परंतु चमत्कार आहे तिथे, लुईपाईकडून सिद्धी भेटणार आहे, त्यामुळे ते करत आहे. परमेश्वरानं जर काम सांगितलं असतं एखादं की हे 6 वचने दिलेले आहेत मी अस्थिपरीचे, करा आचार, कोणाच्यानेही करणं होणार नाही. याच्यामध्ये जर चमत्कार दिसले असते, 6 वचनाचा अस्थिपरीचा आचार केला, 6 महिन्यानंतर चमत्कार दिसायला लागले, चमत्कार लोक पाहून नमस्कार करायला लागलेले आहेत, खूप वाहवाही व्हायला लागलेली आहे, पूर्ण पृथ्वी तलावर यांचं नाव होऊन गेलेलं आहे. असं जर असतं तर सर्वच लोक अस्थिपरीचं आचरण करायला लागले असते. परंतु चमत्कारच नाही, इथे आचरण कोण करणार. चमत्कार होता लुईपाईकडे, तर राजा आणि प्रधान एवढे मोठे मोठे व्यक्तीही असे गलिच्छ कामं करायला लागलेली आहेत. तर म्हणून स्वामी सांगतात की ब्रह्मविद्या जी आहे ती लोकांना नकोशी वाटते. जिथे चमत्कार आहे ते हवंसं वाटते या जीवाला. अशी या जीवाची अधगती आहे. काय करावं, परमेश्वर तरी काय करतील. परमेश्वर तर खूप बसलेत आनंद द्यायला या जीवाला. जसं त्या भोगावतीला स्वामींनी डांगोरा पिटवला, भटबासांना सांगितलं जा आणि सांगा की कोणीतरी कैवल्यदानी आलेला आहे आणि घाया घाया कैवल्यदान देत आहे. भटोबासांनी दिंडोरा पिटला, कोणीही आलं नाही एक मथारा माणूस सोडून. ज्या मथारा माणसाला तिथं नदीमध्ये उतरता येत नव्हतं, कारण की सोमवती पर्व होतं. तर अशी या जीवाची परिस्थिती आहे. मग तो मथारा माणूस आला
आणि मग म्हणतो द्या आम्हाला काय आहे ते, फुकटात भेटलं तर काय नाही म्हणायचं का त्याला, द्या आम्हाला काय तुम्ही कैवल्य देता, काय पदार्थ आहे तो. स्वामी म्हणतात ठीक आहे, भेटेल तुम्हाला पुढच्या जन्मामध्ये, काही हरकत नाही. तुम्हाला पुढार दिला, वचन दिलं म्हणजे दिलं, पुढच्या जन्मात तुम्हाला कैवल्य प्राप्ती होणार. तर त्या एका म्हाताऱ्याने फुकटात कैवल्य प्राप्ती करून घेतली. सांगा आता तुम्ही. त्याचं शरीर अक्षम होतं आणि म्हणून तो स्वामीकडे गेला, परंतु ईश्वर प्राप्ती तर त्याला झाली, कैवल्य दान देणार असं स्वामींनी पुढाकार तर दिला. आणि स्वामींचं वचन कधी खोटं ठरेल का? नाही ठरणार. तर अशा प्रकारे हा राजा तिथे काम करायला लागला सामान्य स्त्रीच्या घरी. पाणी सांडी भरुणी आणि घरचं पाणी भरायचं, शिळं पाणी सांडून द्यायचं, सडा टाकायचा, घरचे जे काही कामं आहेत सर्व कामं करायला लागला. ऐसितेची बहुत दिस शुश्रूषा करीत होते. बरेच दिवस त्या वेश्येची सेवा या राजाने केलेली आहे. तो एक दिसू पूर्व आला. एका दिवशी नदीला पूर आला भयंकर. तो तियेचा पर्यंता पैलाडी राहिला. या वेश्येला जो पुरुष आवडायचा तो पुरुष पैलाडी राहिला, म्हणजे नदीच्या पलीकडे राहिलेला होता आणि ही नदीच्या अलीकडे राहायची. तो ते अवस्थाभूत झाली. अवस्थाभूत झाली, विरह झाला हिला की तो व्यक्ती का आला नाही. आफळ चाफळ करू लागली. आफळ चाफळ करायला लागली, आदळापट करायला लागली की का आला नाही तो व्यक्ती. ते राये देखले, मग राये पुसले, आई तू ऐसी का. मग राजा म्हणतो, आई तू अशी का बरं करतेस आज. तिया म्हणितले येथीचा पर्यंता तो पैलाडी राहिला. मग ती वेश्या म्हणते की माझा जो आवडतीचा पुरुष होता तो पलीकडे राहिलेला आहे. तो राये म्हणितले तरी मी तो आणू जाऊ. राजा म्हणतो ठीक आहे, मी जाऊन आणू का. मग ते तुझा आवडतीचा पुरुष पलीकडे आहे, तुला एवढं जर दुःख होत असेल तर मी त्या व्यक्तीला जाऊन आणू शकतो. तिया म्हणितले जाई. वेश्या म्हणते जा घेऊन ये. मग तो आणू गेला. तो आणायला गेला. उत्पवन करून त्याच्या घराशी गेला. आकाश मार्गे उडतच गेला, कारण नदी थोडी भरलेली होती. नदी दोन्ही थोडी भरून वाहत होती, पाऊस चालू होता आणि त्यामुळे तो डायरेक्ट कसा गेला, नदीच्या वरून उडून गेला, उत्पवन करून गेला. तो डोल्हाऱ्यावरी बैसोनी आपुली लेंकुरवे लाडवीत होता. तो पुरुष जो होता तो पुरुष घरी मस्त डोल्हाऱ्यावर बसून म्हणजे बंगईवर बसून त्याचे लेकर खेळवत बसला होता. तवराये म्हणितले. राजा म्हणतो हे काय गा तू येथ आईसी थोरी अवस्था. तो राजा म्हणतो अरे काय भल्या माणसा, तू इथे बसलास लेकर खेळवत, अरे तिकडे आईला किती थोर अवस्था प्रकट झालेली आहे. मामी काय करू गा. तो पुरुष म्हणतो मी काय करू बरं. नदीसी पुरू आला. नदीला पूर आलेला आहे. एकी एकाशी धार, एकी आकाशी धार, एकी पाताळी धार. एवढा पाऊस जोरात चालू आहे, मुसळधार पाऊस. एक आकाशाला धार, एक पाताळाला धार, एवढी भिडलेली आहे. मामी काय करू, मी काय करू बरं. कैसेणी येऊ, कसं काय येऊ. तवराये म्हणितले. राजा म्हणतो चाल मी नेईन, मी घेऊन जातो तुला. म्हणून खांदी घेतला. राजाने त्या पुरुषाला खांद्यावर बसवलं. पाणी आणतो उत्पवन करून घेऊन आला. पाणी लागलं की लगेच उत्पवन केलं, उडाला आकाशमार्गे आणि पलीकडे पोहोचला. आणि त्या वेश्येच्या घरी या राजाने त्या पुरुषाला नेऊन सोडलं. तव तिया हिवणी आणि नेवणी म्हणिये दिदले. मग त्या वेश्येने या राजाला काहीतरी एक गलिच्छ काम सांगितलं, न्यून काम म्हणजे घाण काम सांगितलं. तो तियेचे पडियंते मग पुसिले. आणि मग तो पुरुष विचारतो हा कोण, हा कोण आहे बरं. तो तिया म्हणितले. ती वेश्या म्हणते महात्मे एक माझी ठाई उतरले होते, तेही हे गहाण ठेविले. एक महात्मे होते, ते माझ्या घरी मुक्कामी राहिले आणि त्यांनी पैसे नव्हते जवळ देण्यासाठी, म्हणून याला गहाण ठेवलेलं आहे माझ्याजवळ. तर त्याने म्हणितले. तो पुरुष म्हणतो दुसऱ्या गाऊन आणलेला, ऐसे म्हणिये या करवी कैसे करवी तशी. अरे एवढे घाण कामं याच्याकडून का करून घेतेस. सगळे कामं तू याला सांगतेस, असे घाण घाण कामं तू याच्याकडून करून घेतेस, तर हे काय बरोबर नाही. हे माते पाटकुळी वावणी पाण्यावरी चालत घेऊन आले. पाण्यावरून घेऊन आला हा माणूस मला, एवढा सामर्थ्यवान आहे, आणि तू याला असे घरातले घाणेरडे कामं सांगते. येतुकेनी ते उठली. आणि मग ती वेश्या उठली.
त्याच्या पाया पडली, त्या राजाच्या पाया पडते, हात जोडिले, हात जोडून म्हणते आता तुम्ही जा, तुम्ही आता जा इथून, असं ती वेश्या म्हणते. तेही म्हणितले तुमचे गुरु उतराई. वेश्या म्हणते तुम्ही जा. यावर राजा म्हणतो आमचे गुरु येती, तुमचे द्रव्य देती, मग आम्ही जाऊनी. तो राजा म्हणतो आमच्या गुरूंना येऊ द्या, तुमची जे काही उधारी बाकी आहे पैसे देण्याची ते पैसे देतील आमचे गुरु, आणि मग मी इथून जातो. गुरूंची आज्ञा आहे इथे थांबायची, मी गुरुची आज्ञा कशी काय लंघन करू बरं. तेही म्हणितले तुमचे गुरु उतराई, तुमच्या गुरुवरचं कर्ज उतराई म्हणजे उतरला, आता तुम्ही जा. येतुकेनी त्या सिद्धी झाली, आणि एवढ्याने मग त्या राजाला सिद्धी प्राप्त झालेली आहे. मग ते थोणी निघाले, आणि मग ते तिथून निघाले. जळावरून अधर चालले, पाण्यावरून अधर चालले, आणि म्हणून जळंधर असं यांचं नाव पडलं. जळावरून अधर चालले, पाण्यामध्ये बुडले नाही, काही नाही, सिद्धी प्राप्त झाली, तेव्हापासून हे जळंधर असं नाव झालं यांचं. प्रधान तो कालळाचा घरी भाती पोती. प्रधान होता तो, त्याचं काम चालूच होतं. दारुड्याच्या घरी जे काही दारूची भट्टी होती, त्या भट्टीला दररोज सकाळी उठलं की भट्टी व्यवस्थित सारून घ्यायची, हे काम त्याचं दररोजचं चालू होतं. एकू दिसी ती निजैली होती, तव मध्याणे कुरात्री तयाची देही हुणी प्रकाशू निघाला. एके दिवशी तो निजेला होता, आणि मध्याणे एके रात्री, रात्रीचा मध्यान काळ दोनदा असतात, बरेच वेळा मी सांगितलेलं आहे. आता बरेच नवीन नवीन दर्शक आपल्याशी इथे या चॅनलवर जुळलेले आहेत, त्यांच्यासाठी मी पुनश्च अर्थ सांगत आहे. मध्यान काळ दोनदा येत असतात. जसं आपण दुपारची आरती करतो, मध्यान काळ झाला, श्री दत्त दिगांबर आला, मध्यान काळ झाला. तर हे दुपारच्या आरतीला बोलतो आपण, दुपारच्या 12 वाजता, कारण तो मध्यकाळ आहे दिवसाचा मध्यकाळ. कारण दिवस निघालेला आहे सकाळी, तर रात्री दुपारच्या 12च्या नंतर दिवस उतरतीला लागतो, तर हा मध्यकाळ ठरतो. 12च्या नंतर दिवस उतरतीला लागतो, म्हणून हा मध्यकाळ. त्याचप्रमाणे रात्रीचा जो वेळ असतो, रात्रीचे जे 12 असतात, ती ही मध्यकाळ आहे. रात्रीच्या 12 वाजेपर्यंत रात्र ही चढती असते, आणि रात्र चढती 12 वाजेपर्यंत, 12च्या नंतर रात्र उतरतीला लागते, आणि म्हणून रात्रीचे 12 म्हणजे मध्यकाळ. मध्यान काळाचा अर्थ काय, तर मध्यकाळ, आणि म्हणून त्याला मध्यान काळ बोलतात. सरळ सरळ असा शब्दशः अर्थ असा आहे. आणि त्यामुळे 24 तासामध्ये 2 मध्यान काळ असतात. एक दिवसाचा मध्यकाळ म्हणजेच मध्यान काळ, एक रात्रीचा मध्यकाळ म्हणजेच रात्रीचा मध्यान काळ. तर इथे रात्रीच्या मध्यान काळी त्या प्रधानाच्या अंगातून एकदम प्रकाश निघायला लागलेला आहे. तो अवघ्या घरांत उजेडू पडला, सर्व घरामध्ये उजेडच उजेड दिसायला लागला. भाटी एसी आगी लागली, घरचे म्हणायला लागले अरे भट्टीला आग लागली रात्री. म्हणून कालळे उठली, सर्व दारू तयार करणारे उठले. तो त्याच्या देहीचा प्रकाशू देखिला, आणि या प्रधानाच्या शरीरातून प्रकाश बाहेर निघत आहे असं पाहिलं. येतुकेनी तेही दंडवते केले, येतुकेनी सर्वांनी दंडवत केले, यांना हात जोडून विनिविले, आणि त्या कालळाने हात जोडून विनंती केली प्रधानाला, बा आता तुम्ही आता जा इथून. तो तेही म्हणितले आमची गुरु येती, तुमचे द्रव्य देती, मग आम्ही जाऊनी. आणि मग प्रधान म्हणतो नाही नाही, असं कसं जाणार, आमचे गुरु परत येतील, तुमचे द्रव्य देतील, आणि मग आम्ही इथून जाऊ. तेही म्हणितले, तेही म्हणतात तुमचे गुरु उत्तराई, आता तुम्ही जा. तो जो कालाळ होता तो म्हणतो तुमचे गुरु उत्तराई झाले, तुमच्या गुरुचं काही आता पैसा राहिलेला नाही, ते सर्व उतरलेलं आहे उधारी, आता तुम्ही जा. येतुकिनी तयासी सिद्धी झाली, आणि मग त्याला सिद्धी झाली. पाठभेदानुसार असं बोलतात की हे जे प्रधान आणि राजा होता हे तोडेरूप आगमिक होते, आणि यांचं नाव दाकप्पा आणि ढेकप्पा असे पुढे चालून नाव पडले, असं पाठभेदाने आलेलं आहे. आणि ही कथा अशी बोलतात की ही जाळंधरीची कथा आहे, असंही काही महानुभाव बोलतात. तर असा पाठभेद आहे. आणि आजच्या या सत्रातील प्रश्न आहे, राजा आणि प्रधान एकदमच कसे तयार झाले या
लुई पाईचं शिष्य होण्यासाठी, लुई पाईंचा उपदेश घेण्यासाठी एकदम का तयार झाले, हा आजचा प्रश्न आहे. मागच्या सत्रातील जो प्रश्न होता, लीळाचरित्रातील मागचा प्रश्न होता की आऊट ठिकाणी स्वामींनी कथा सांगितली, तर आऊट ठिकाणी याचा अर्थ काय. तर त्याचं उत्तर आहे, आऊट म्हणजे 3.5 वेळा कथा सांगितली, 3 वेळा पूर्ण कथा सांगितली आणि 1 वेळा अर्धी कथा सांगितली. ज्यांनी उत्तर बरोबर दिलीत त्यांची नावे पुढील प्रमाणे: सुभाषजी झाडोकर, बाळासाहेबजी जगताप, दिगंबरजी नेमाडे, रामकृष्णजी नेमाडे, मधुकरजी चौधरी, शुभांगीताई खामनीकर, डॉक्टर रवीजी पटेल, आर्यनजी खिल्लारी. या सर्वांनी अगदी बरोबर उत्तर दिलेली आहेत. त्यांचं खूप खूप अभिनंदन. आणि पटाईत मावशींनी फोन करून मला त्याचं उत्तर दिलेलं आहे या प्रश्नाचं. तर असे एकंदरीत 9 जणांनी उत्तर दिलेली आहेत. सर्वांना चरित्र लक्षात राहते चांगल्या प्रकारे. त्यामुळं पुनश्च एकदा सर्वांचं खूप खूप अभिनंदन. आजच्या प्रश्नाचं पण उत्तर तुम्ही सर्व जण नक्कीच देणार असं गृहीत धरून आपण आजचं या सत्र इथंच समाप्त करूया. नेहमीच्या प्रमाणे तुम्हाला हा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल आणि अजून जर तुम्ही व्हिडिओला लाईक केलं नसेल तर लगेच व्हिडिओला लाईक करा. नवीन दर्शक आले असतील त्यांनी चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करा, बेल बटन दाबा, ऑल ऑप्शन सिलेक्ट करा. म्हणजे मी स्वामींचे चरित्र अपलोड केलं की लगेच नोटिफिकेशन तुम्हाला येत जाईल आणि सर्वप्रथम तुम्ही स्वामींचे चरित्र ऐकू शकाल. तर भेटूया स्वामींच्या एका नवीन चरित्रासह उद्याच्या सत्रामध्ये. तोपर्यंत दंडवत प्रणाम. जय श्री कृष्ण. दंडवत हो